इन दोनों चुनाव में भी अलगाववाद की कोई परछाई जो है वो मोटे तौर पर तो देखने को जम्मू कश्मीर में नहीं मिली है। जी जी बिलाल, हम आपसे आप हमसे ऐसे ही जुड़े रहिए, हम अपडेट दे देते हैं दर्शकों को। हरियाणामध्ये निकाल पूर्णपणे बदलल्याचं पाहायला मिळते। जे सुरुवातीला कल आलेले होते त्या कलांच्या अनुसार काँग्रेसला स्पष्टपणे बहुमत मिळताना पाहायला मिळालेलं होतं, परंतु आता भाजपची आगेकूच होताना पाहायला मिळते। भाजपनं आता 36 जागांवर मुसंडेली मारलेली आहे, तर काँग्रेसनं 44 जागांवर, लोकदलाला 3 जागा मिळताना पाहायला मिळतात, तर इतर 7 जागांवर हरियाणातले जे कल आहेत ते पूर्णपणे आता बदललेले आहेत। सुरुवातीला जे बॅलेट पेपरचं वोटिंग होतं त्यानुसार जे कल हाती आले होते त्यानुसार काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळताना पाहायला मिळत होतं, परंतु आता जे अपडेट येत आहेत त्यानुसार हरियाणातले कल हे पूर्णपणे बदललेले आहेत। भाजपनं 36 जागांवर आता मुसंडी मारलेली आहे, काँग्रेसनं 44 जागांवर, लोकदल 3 तर इतर 7 जागांवर। हरियाणात भाजप आता 36 जागांवर आघाडीवर आहे। तर तिकडे जम्मू काश्मीरमध्ये भाजप 23, काँग्रेस 18, नॅशनल कॉन्फरन्स 36, पीडीपी 3 आणि इतर 10। त्यामुळे भाजपची आता आगेकूच होताना पाहायला मिळते, तर काँग्रेस पुन्हा बहुमताच्या खाली आलेली पाहायला मिळते। हरियाणामध्ये जे कल आहेत ते आता क्षणाक्षणाला बदलताना पाहायला मिळत आहेत। सुरुवातीच्या कलांच्या अनुसार हरियाणातल्या मतांच्या फरकांमध्ये मोठा बदल होताना पाहायला मिळतोय। भाजपनं आता 36 जागांवर मुसंडी मारली, तर काँग्रेसनं 44 जागांवर। हरियाणात भाजपची पुन्हा आता आगेकूच होताना पाहायला मिळते। 10 वर्षांनंतर आता पुन्हा या ठिकाणी काँग्रेस ही आता सत्ता स्थापन करणार की पुन्हा भाजपच्या जागा वाढणार, भाजप हॅट्रिक साधणार, याची उत्सुकता जी आहे ती पुन्हा आता ताणली गेलेली आहे। कारण भाजपनं सुरुवातीच्या कलांमध्ये पिछेहाट झालेली भाजपची पाहायला मिळत होती, परंतु त्यानंतर आता भाजपनं मुसंडी मारलेली आहे। 36 जागांवर भाजपनं मुसंडी मारली, तर काँग्रेस बहुमताच्या खाली आलेली आहे। 44 जागा काँग्रेसला मिळताना पाहायला मिळतात, लोकदलाला 3 तर इतर जे आहेत ते 7 जागांवर सध्या आघाडीवर आहेत। त्यामुळे हरियाणामध्ये क्षणाक्षणाला आकडे बदलताना पाहायला मिळतात। हरियाणातल्या कलांनं यू टर्न घेतलेला आहे, त्यामुळे आता भाजपनं आता 38 जागांवर मुसंडी मारली आहे। क्षणाक्षणाला आकडे बदलताना पाहायला मिळतात आपल्याला हरियाणातले। हरियाणामध्ये भाजपनं आता 38 जागांवर मुसंडी मारली, काँग्रेस सध्या तरी 44 जागांवर स्थिर आहे, लोकदल 3 तर इतर जे आहेत ते 5 जागांवर सध्या आघाडीवर आहेत। त्यामुळे हरियाणातले जे आकडे आहेत ते आता आपल्याला बदलताना पाहायला मिळतात। जे कल आहेत ते 90च्या 90 जागांचे जरी हाती आलेले असले तरी अजून अद्याप मतमोजणी सुरू आहेत, अद्याप अनेक पेटारेख मिळणं बाकी आहेत। त्यामुळे हे जे चित्र आहे ते कदाचित बदलू शकतं।